संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठा धोक्याचा इशारा। या 3 तारखांना घराबाहेर पडू नका। सावधान महाराष्ट्र, निसर्गाचा खेळ बदलतोय। 2 शक्तिशाली चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकले। आता या 3 तारखांना महाराष्ट्रात होणार हाहाकार। सरकारची ताबडतोब सूचना। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिला मोठा इशारा। आजची ही बातमी फक्त पावसाचा अंदाज नाही, तर निसर्गाच्या एका भीषण कोपाचा इशारा आहे, जो ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही। गेल्या अनेक दिवसापासून उष्णता सुरू आहे। घामाच्या धारा प्रत्येकाच्या निघत आहेत। तुम्हाला वाटत असेल मे महिना आहे, पण आता शास्त्रज्ञांच्या मते हीच भयानक उष्णतेने 2 चक्रीवादळांना जन्म दिलाय। 2 राक्षसी चक्रीवादळ ताशी 70 ते 80 किलोमीटर प्रति तास या वेगानं अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्रात धडकणार आहे। या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की 3 अशा तारखा सांगितलेल्या आहेत, ज्या 3 तारखांना 3 टप्प्यात महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यामध्ये हाहाकार उडणार आहे। इतका पाऊस पडेल की ओढे नाले एकत्र होतील। वादळ इतकं भयानक असेल की कच्ची घरांची पत्रे आणि झाडे उन्मळून पडतील। गारांचा असा कहर असेल की जमिनीवर पांढरी चादर बरसेल। कारण की हे 2 चक्रीवादळ पहिल्यांदाच तयार झालेत आणि दोन्ही चक्रीवादळांचा वेग इतका प्रचंड आहे, त्यांचा आवाका इतका मोठा आहे की संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल इतकं मोठं त्यांचं स्वरूप आहे। प्रत्येक वर्षी मे महिन्यात चक्रीवादळ येत असतात, पण यावेळेस चक्रीवादळ 1 नाही तर 2 आलेले आहेत। महाराष्ट्राच्या इतिहासात हवामानाचं एक युद्ध होणार आणि ज्याचा दणका या 20 जिल्ह्याला सगळ्यात मोठा बसणार आहे। त्यामुळे सरकारनं 3 तारखा जाहीर केल्यात। या 3 तारखांना बाहेर पडू नका असे आदेश दिलेले आहेत। मग कोणत्या 20 जिल्ह्यांवर हवामानाचं हे उद्ध्वस्त करणारं संकट येणार आहे? कोणत्या दिवशी चक्रीवादळ 1 होणार आहेत? कोणत्या जिल्ह्यांना सर्वाधिक अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलाय? मान्सूनवर याचा नेमकं काय परिणाम झालाय आणि शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी पंजाब डक यांनी नेमकं काय इशारा दिलाय? सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। पहा, निसर्गाचा खेळ जेव्हा खेळतो तेव्हा माणसाची बुद्धी काहीच काम करत नाही। सध्या आकाश स्वच्छ दिसतंय, उन्हाच्या झळा लागतात, शेतीचे कामं लोकांचे सुरू आहेत, पण ही सगळी शांतता सुरू आहे। पण या शांततेमागे एक भयानक वादळ लपलंय। अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय आणि ज्याला कारण ठरलंय एक मोठं चक्रीवादळ। आणि बंगालच्या उपसागरातून त्या बाजूने देखील दुसरं एक चक्रीवादळ वेगानं पुढे सरकतंय। याला विज्ञानाच्या भाषेत ट्विन सायक्लॉन म्हणतात। ट्विन सायक्लॉन म्हणजे दुहेरी सायक्लॉन। मग आता हे चक्रीवादळ एकेरी नाहीये, तर दुहेरी पद्धतीने हल्ला करते। या 2 चक्रीवादळांच्या मध्ये महाराष्ट्र अडकणार आणि दोन्ही 2 डोंगरा एवढ्या मधली का चिरडली जावी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होणार। पहा, देशाच्या इतिहासात 20 ते 25 वर्षापूर्वी एकदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा दोन्हीकडूनही चक्रीवादळ आले होते आणि त्यावेळेस महाराष्ट्राच्या लातूरमध्ये, त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यामध्ये पावसाळ्यापेक्षा भयानक पाऊस झाला होता। गारांचा मारा झाला होता आणि सगळ्यात भयानक परिस्थिती अशी झाली होती की वादळामुळे सगळे जुन्या घरांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे पंजाब डक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की शेतीची कामं आटपून घ्या, कारण की नंतर आता परिस्थिती हाताबाहेर जाणार। मग आता तुम्ही विचार करत असाल की अवकाळी पाऊस तर हा काहीच नव्हता, पूर्वी जो अवकाळी पाऊस झाला त्याच्यापेक्षा फार तर फार काय होणार आहे? पण पहा, मागे जो पाऊस झालाय, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जो पाऊस झालाय किंवा जो आता एप्रिलच्या 2 टप्प्यात पाऊस झाला, तो काहीच नव्हता, तो फक्त ट्रेलर होता। पण आता पावसाळ्यापेक्षाही भयानक पाऊस जो आहे तो पाहायला मिळणार आहे। ओढे नाले एकत्र होणार, नदीला महापूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पहा, अरबी समुद्रामधून जे चक्रीवादळ येते, तसेच बंगालच्या उपसागरातून जे चक्रीवादळ येत आहे, तर ते हिमालयाकडून येणारी थंड हवा त्याला धडकते आणि ज्यामुळे प्रचंड उष्णता आणि हिमालयाची थंड हवा जेव्हा एकत्र होते, तेव्हा विजांचा कडकडाट आणि गारांचा इतका जबर पाऊस होतो की जमिनीला हादरे बसतात। पण मग आता हे 2 नेमकं चक्रीवादळ कुठे धडकणार आहे? कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी हवामान विभागाने लाल रंगाने चिन्हांकित केलेली आहे? याचं उत्तर तुम्हाला आता लगेच मिळतंय। पण आता चर्चा करूया त्या धोक्याची, ज्याने मान्सूनचं गणित बदललंय। चक्रीवादळामुळे मान्सून आता त्या ठिकाणी बदललं आहे। आता जेव्हा वेगानं चक्रीवादळ येतं तेव्हा मान्सूनचे जे ढग असतात, तर त्याला ते वेग देत असतं। आता यंदा मान्सून वेळेवर येणार असं वाटत होतं, पण या दुहेरी चक्रीवादळाने मान्सूनला एका पद्धतीनं हायजॅक केलंय। शास्त्रज्ञ म्हणतायत की वादळ इतकं शक्तिशाली आहे की जे आपल्याकडे मान्सूनच्या वाऱ्यांना खिचून घेते आणि ज्यामुळे मान्सूनच्या तारखामध्ये मोठी उलथापालट होते। आणि ज्यामुळे पंजाब डक यांनी सांगितले की मान्सून यावेळेस लवकरच दाखल होतोय। अंदमानमध्ये मान्सून जो दाखल होत असतो, तर तो मेच्या शेवटी दाखल होतो, पण यावेळेस तो 12 ते 13 मेच्या दरम्यान अंदमानामध्ये दाखल होतोय आणि ज्यामुळे चक्रीवादळाचा धोका वाढणार। मग याचा अवकाळी फटका जो आहे, तर तो महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्याला बसणार? कोणत्या त्या 3 तारखा सांगितल्यात? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आता इथून पुढे मिळणार आहे। आता पहा,
महाराष्ट्रावर हे चक्रीवादळ जे आहेत ते याच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्र नाही तर सगळ्यात आधी कर्नाटकाला फटका बसणार, आंध्र प्रदेशच्या सीमेला देखील दणका बसणार आहे आणि त्याचबरोबर मग ते शिरेल दक्षिण महाराष्ट्र आणि त्यानंतर मराठवाड्याच्या या चक्रीवादळाच्या केंद्रस्थानी असणार। मग त्या तारखा कशा पद्धतीने जाहीर केलेल्या आहेत? सगळ्यात आधी सरकारने सांगितलंय 3 टप्पे सांगितले आहेत, म्हणजे 3 टप्प्यामधल्या 3 वेगळ्या तारखा आहेत। आता मे महिन्यात चक्रीवादळाचा आणि अवकाळी पावसाचा दणका बसत असतो हे सगळ्यांना माहीत आहे, पण यावेळेचा जो धोका आहे तो सगळ्यात जास्त आहे। आता साधारणपणे 7 मे पासून 11 मे पर्यंत हा पहिला टप्पा आहे, त्यानंतर 15 मे पासून 20 मे पर्यंत हा दुसरा टप्पा आहे आणि त्यानंतर तिसरा टप्पा 25 मे पासून सुरू होतो। आता या टप्प्यांमध्ये काय काय होणार, तीव्रता कशी कशी वाढत जाणार, नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये चक्रीवादळ आहे, कोणत्या टप्प्यात गारपीट आहे आणि कोणत्या टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान आहे। आता पहा, सगळ्यात आधी आपण तारखांची यादी पाहतोय। या चक्रीवादळाचा वेग 120 ते 150 किलोमीटर प्रति तास असू शकतो, ज्यामुळे जुनी झाडं, विजेची खांब, कच्ची घरं पालापाचोळ्यासारखी उडून जातील। पण सगळ्यात मोठं रहस्य सुपर मेगा एल निनोचा आहे। हा एल निनोचा राक्षस आता जागा झालाय आणि तो प्रशांत महासागरावरून भारतामध्ये आता निघालाय। आता पहा, पंजाब डक्क्यांच्या अंदाजानुसार 7 मे रोजी दुपारी 2 नंतर महाराष्ट्राच्या आकाशामध्ये काय घडणार, काय म्हटलं जातं की दुपारीच अंधार होईल। आता त्या टप्प्यावर आलोय की जिथे तुम्हाला सावध होणं गरजेचं आहे। 7 मे पासून महाराष्ट्रावर मोठं संकट आहे, तिथून पुढे टप्प्याटप्प्याने तो प्रत्येक राज्याला गिळंकृत करणार। 7 मे रोजी पहिला टप्पा आहे, ज्याच्यामध्ये नांदेड आहे, धाराशिव, लातूर, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना पहिला तडाखा बसेल आणि ते विजेंच्या कडकडाटासह गारपीट होईल। आता दुसरा टप्पा 8 मे ते 10 मे रोजी त्या ठिकाणी सुरुवात होतोय, ज्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातले जिल्हे असतील, ज्यामध्ये नाशिक जिल्हा, जळगाव, त्यानंतर धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी हे सगळं वातावरण सरकणार आहे आणि इथे आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती निर्माण आहे। तारखा तुम्ही अतिशय लक्षात ठेवा आणि सगळ्यात मोठा दणका तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे। तिसरा टप्पा 15 मे ते 20 मे दरम्यानचा आहे। हा सगळ्यात भीषण काळ आहे। या काळामध्ये विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र सगळा जो प्रकार आहे तो सगळा कवेत घेतला जाणार। सगळ्यात भीषण आहे, ज्यामध्ये मग संपूर्ण महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, मुंबई परिसर सगळ्याचा सगळा भाग जो आहे तो कवेत घेतला जाणार आणि सगळीकडे भयानक पाऊस 15 ते 20 मेच्या दरम्यान होणार। पंजाब डक यांनी धक्कादायक गोष्ट सांगितली आहे की हे 2 चक्रीवादळ जेव्हा एकमेकात विलीन होतील तर त्यामधून निघणारी ऊर्जा ही मोठ्या याच्यासारखी असेल, गावागावात पाणी शिरेल आणि चक्रीवादळ पुढे हे दुबईच्या दिशेने सरकणार आहे, त्यामुळे ते जाता जाता मुंबईला भिजून, महाराष्ट्राला भिजून जाणार। आता केवळ मे महिनाच नाही तर या दुहेरी चक्रीवादळामुळे संपूर्ण पावसाळ्याचं स्वरूप बदलतंय, ज्याला आपण मान्सून म्हणतो। तो यंदा अत्यंत लहरी आहे। सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पंजाब डक यांनी दिलेली माहिती अतिशय धक्कादायक, कारण की यावेळेस परतीचा पाऊस अतिशय जबरदस्त। तर 3 तारखा सांगितल्या, त्या तारखा म्हणजे 7 मे ते 10 मे पूर्व महाराष्ट्र विदर्भासाठी धोका, 15 ते 20 मे मध्ये संपूर्ण राज्यात रेड अलर्ट, या काळात घराबाहेर पडणं टाळा। 25 मे नंतर पुन्हा एकदा उष्णतेचा पारा वाढेल आणि त्यानंतर मान्सूनचा मुख्य प्रवास सुरू होईल। आता हे संकट जे आहे ते टाळता येणार नाही, पण सावध राहून आपण नुकसान कमी करू शकतो। हळद, कांदा, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी घ्या। हे 2 चक्रीवादळ म्हणजे निसर्गाने दिलेला शेवटचा इशारा आहे। आपण ही माहिती तुम्हाला सावध करण्यासाठी देत आहोत। हवामान जे आहे ते निसर्गाच्या अधीन आहे, त्यामुळे अंदाज बदलू शकतात, पण सावध तोच सुखी या म्हणीप्रमाणे आपण तयार राहणं गरजेचं। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या जिल्ह्यात सध्या काय स्थिती आहे, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, कारण एका शेअरमुळे कुणाचंही नुकसान टळू शकतं।